जसं की आपण आपल्या घरातल्या कुटुंबाच्या तब्येतीची आपण काळजी घेतो की आपण जे किचन कट्टा म्हणा की स्वयंपाकघर स्वच्छ ठेवलं क्लीन, तसं जर आपण गोठ्यातलं पण केलं तर जसं की आपण आपली स्वच्छता पाळतो तशी जर आपण सदस्यांची, तर आपण जर ह्यांना सदस्य मानलं तर ह्यांची पण काळजी आपण घेतली तर त्यांची आजारी पडणार नाहीत, निरोगी राहतील आणि त्यांच्यापासून आपला अधिकचा फायदा होईल. सर्वांना माहीत आहे की आता पावसाळ्या दिवस चालू आहेत. पावसाळ्या दिवसात काय होतं की शेवाळाचं प्रमाण वाढते, त्यामुळं अस्वच्छता निर्माण असते. अस्वच्छतेमुळे काय होतं की पावसाळ्यात माशाचं प्रमाण भरपूर वाढते, माशाचं प्रमाण वाढते गव्हाणीत आणि पाण्याच्या टाक्यात काय होतं की शेवाळाचं प्रमाण वाढल्यामुळं शेवाळ जर का आपल्या गायीच्या पोटात गेलं तर त्यामुळं आपल्या डायरिया वगैरे किंवा माशापासून जे खाद्य चारा खातात गायी तर त्याद्वारे ते अन्न पोटात जाऊन ते गायी आजारी पडतात, त्यांचं आरोग्य बिघडते. तर त्याच्यावर काय करायला लागेल, एक तर आपण पाण्याच्या टाक्या एकदम स्वच्छ करून क्लीन करून ते वाळवून थोड्याशा तर त्याला चुना लावला पाहिजे. त्याबरोबर आपण गव्हाणी पण स्वच्छ करून आठवड्यात कमीत कमी एक वेळ त्याला चुना मारून स्वच्छ करून चुना मारला पाहिजे. त्यामुळे काय होईल की गव्हाणीत माशा बसणार नाहीत आणि त्याचा एक फायदा असा होईल की आपण चुना मारल्यामुळे त्या चुन्यातून गायींच्या थोडीशी कमतरता जे कॅल्शियमचे ते पण भरून निघेल आणि स्वच्छता राहील, माशा बसणार नाहीत आणि शेवाळ पण कमी होईल.